माझा नाही आला तर चालते असं काही नाही सगळ्यांचाच येते नंतर सगळ्यांचा जाऊ द्या एक दिवस गरमी पण चालते. सावित्रीबाईने एवढे कष्ट झेलले आपल्यासाठी, आपण एक दिवस तिच्यासाठी गरमीत राहिलं तर काय हरकत आहे. यांनी पुणे येथे स्थापन केली आहे. सर्व सावित्रीच्या लेकी एकत्र याव्या हा त्यामागचा उद्देश आहे. त्यांनी 25,000 महिलांचे संघटन केले. ही संस्था आपल्या देशातच नाही तर विदेशात देखील स्थापित झाली आहे. त्यांनी लावलेले हे रोपटे आता आपल्याला सर्व सावित्री लेकींना मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर करायचे आहे. तर मी सर्वप्रथम आपल्याकडे आलेल्या पाहुण्या ओळख करून देते. ह्या सौ अपूर्वाताई अरुण सोनार, सावित्री शक्तीपीठामध्ये राज्यस्तरावर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. ह्या अभिनेत्री, कवयित्री, गायिका, लेखिका तसेच त्यांनी मी सावित्री बोलते हे एक पात्री नाटकाचे 1000 प्रयोग केलेले आहेत. त्यांनी अनेक पुरस्काराचे सन्माननीय करण्यात आलेले आहे. त्यांचे स्वागत संगीताताई आवकार करतील अशी मी त्यांना विनंती करते. हरिणगत चपटला ठेवून सावित्रीचा घेऊन बसा. हरिणगत चपटला ठेवून सावित्रीचा घेऊन बसा. अपूर्वाताई घेऊन निघाल्या पत्रोट नगरी. नवीन दिशा, नवीन दिशा, नवीन दिशा. आणि दुसऱ्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे वर्षाताई भुयार. ह्या अमरावती जिल्हा अध्यक्ष आहेत. परतवाड्यामध्ये स्त्रियांचे संघटन करून विविध उपक्रम नेहमी अपूर्वाताई सोबत राबवत असतात. त्यांचे स्वागत अच्युताताई काळे करतील अशी मी त्यांना विनंती करते. तिसऱ्या पाहुण्या अनुराधा पुष्कर मॅडम, अमरावती परतवाड्याच्या अध्यक्ष आहेत. त्यांचं स्वागत जयश्री खाजुले करतील अशी मी त्यांना विनंती करते.
पहिल्यांदा कार्यक्रम आहे. नाही छान आहे असं वाटत नाही पहिल्यांदा. आणि तिसऱ्या पाहुण्या म्हणजे सौ रुपालीताई दहेकर ह्या सावित्री शक्तीपीठाच्या प्रसिद्ध प्रमुख पदावर कार्यरत आहेत. यांचं स्वागत नंदिनीताई कुरळकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जय सावित्री जय शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र अंतर्गत शाखा पत्रोड तालुका अचलपूर. अध्यक्ष सौ स्वाती महेंद्र भगत मी स्वतः. उपाध्यक्ष सौ संगीताताई यावतकर उभे सावित्री शक्तीपीठाच्या अध्यक्ष सौ स्वाती महेंद्र भगत मी स्वतः. या सहसचिव आहेत. सावित्री शक्तीपीठ पत्रोड संघटक सौ रुपाली खलोकार. सावित्री शक्तीपीठ प्रसिद्ध प्रमुख सौ शिल्पाताई कुरळकर. सावित्री शक्तीपीठ पत्रोड सदस्य सौ अच्युताताई काळे. सावित्री शक्तीपीठ पत्रोड सदस्य सौ जयश्रीताई खागोने. आपल्याच महिलांचा कार्यक्रम आहे. कुठंतरी आता घराच्या बाहेर निघाला त्या. सावित्री शक्तीपीठ पत्रोड सदस्य प्रीती बोबळे. सावित्री शक्तीपीठ पत्रोड सदस्य सुचिताताई उपासे. सावित्री शक्तीपीठ पत्रोड सदस्य महानंदाताई उपासे. सावित्री शक्तीपीठ पत्रोड सदस्य मला तर पत्रोडची बॉडी ऑलरेडी काहीतरी करतात काढावं लागत नाही निघालेलेच. नमस्कार. सर्वप्रथम आता सावित्री शक्तीपीठाची आपल्या पत्रोडमध्ये स्थापना झाली आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. काही नाही, आपल्या माळ्याचं एक महिलांचं संघटन आहे
खूप काही वेगळं हे नाही किंवा याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडले असेल काय करावं लागेल वगैरे असं काही नाही. आपले सगळ्यात महत्त्वाचं सावित्री शक्तीपीठ म्हणजे संस्थापक अध्यक्ष दशरथ सर आहे. तर त्यांनी एक सहज त्यांच्या डोक्यात कल्पना आली आणि म्हणून त्यांनी ही स्थापना केली. पहिल्यांदा त्यांनी पुरुषांचं संघटन करून पाहिलं, संघटन झालं पण त्याच्या पुढे काहीच काम केलं नाही गेलं. त्यानंतर त्यांनी युवा पिढीला जवळ केलं, ते सुद्धा त्यांच्या कामात बिझी झाले. मग नंतर त्यांनी विचार केला आता पुरुषांनी काम केलं नाही, मुलांनी काम केलं नाही, आता महिलांचं करून बघावं का. तर खरंच महिलांचं जेव्हापासून आता 2019 मध्ये या संघटनेची स्थापना झाली आणि तेव्हापासून मी ह्यामध्ये आहे. आता आम्ही याच्यासाठी आहे कारण आमचे नंबर ऑलरेडी सगळीकडे गेलेले आहे, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहे, म्हणून आम्ही तेव्हापासून मी याच्यामध्ये आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सावित्री शक्तीपीठचं व्यासपीठ जे आहे ते मोबाईल व्यासपीठ आहे. तेव्हा एक तर कोरोना पिरियड होता, त्यामुळे कुठे जाता यायचं नाही, येता यायचं नाही, त्यामुळे जे काही कार्यक्रम ह्याचे मोबाईलवर कार्यक्रम असतात. आता इथे स्थळ आहे, आपण एकमेकांना भेटू शकतो म्हणून आपण असा कार्यक्रम घेतला, ही गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा 19 सालात त्याची स्थापना झाली आणि तुम्हाला सांगते अगदी घरी बसून जे आपल्याला वाटतं तसं हे मोबाईल व्यासपीठ आहे. आता यामध्ये खूप म्हणजे लावताना पहिल्या अगदी 8-10 महिना झाल्या, मग असं करता करता अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर आता या जिथे आपल्या फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा काही आपले मराठी लोक गेले, आपले माळी लोक गेले, त्यांचं सुद्धा एक संघटन झालेलं आहे. त्यामुळे तो एक 25,000वर आकडा गेलेला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपलं फुले दैवत आहे. आपलं सगळ्यांना माहिती आहे, आपल्या माळी लोकांचं दैवत आहे सावित्री ज्योतिबा. ह्यांच्या विचारांवर आपल्याला काम करायचं आहे. अर्थात आता यांच्या विचारांवर काम करायचं म्हणजे खूप काही वेगळं काहीच करायचं नसतं. फक्त यांचे जे विचार आहेत, जे काही आपण खूप अंधश्रद्धेकडे जातो किंवा पूर्ण वाहून घेतो कशाला आता धार्मिकतेकडे, यांचा अभ्यास केला ना, यांचा समग्र वाङ्मय असं याच्यातला अभ्यास केला की आपण खरोखर कळतं की आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आता ह्याच्यातही आपण जाऊ नये, येतं ते अभ्यासाने येतं. आजपासून मी जर तुम्हाला सांगितलं यांचं समग्र वाङ्मय वाचा आणि तुम्ही जे काही करता ते सोडून द्या, तर कोणालाच पटत नसते. तर आपला पहिला उद्देश आहे आपल्याला माळी लोकांचं आपल्याला संघटन करायचं आहे. आता संघटन आहे आपलं, आहे नाही असं नाही, कारण आपण तेरवी जातो, जेवणा म्हणजे कार्यक्रमांना जातो तर आपलं कोणीही संघटन असते, हजारोनी आपण एका कार्यक्रमाला जातो. मग संघ या ताई या ना, पण या अरे या ना, आताच नाव घेतलं तुमचं पण या. ते एकत्रित करणे किंवा ते घरी नेणे आणि इथून आपण काय शिकलो हे महत्वाचं असतं. हे लग्नामध्ये, तेरवीमध्ये, मरणामध्ये हे नाही होत. तिथे आपण जातो, जेवतो आणि घरी जातो, एवढंच काम असतं. पण जेव्हा आपण एखाद्या मिशनमध्ये काम करतो, आता सावित्री शक्तीपीठ हे आधारितच पूर्ण सावित्री ज्योतिबांवर अवलंबून आहे. त्यांचे काम करायचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही बघायचं जे यांचं सुद्धा कार्य प्रवाहाच्या विरुद्ध होतं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी विधवांचे लग्न लावून दिले, त्यांनी अनाथाश्रम छान हे केले होते. तेव्हा केशव पण जी प्रथा होती ती बंद केली. तर ही एका दिवसातलं काहीच नाही घडलं ना, त्यांनी ती खूप त्यांना कष्ट पडले. सगळ्यात तर पहिले त्यांनी मुलींना शिकवलं की तेव्हा चूल आणि मूल एवढंच काम होतं स्त्रियांचं, पण ते तेवढ्या याच्यात त्यांनी ते काम केलं. मग आता या गोष्टीला तर खूप वर्ष झाले, आपण शिकलो, आपण सगळे कामं करतो आणि कोणी शिकवलं हे सुद्धा आपल्याला माहित नाही, इतकी आपली परिस्थिती आहे. तर आपण त्याही पलीकडे जाऊन तर आपल्याला फक्त मी तुम्हाला सावित्री शक्तीपीठाचं उद्दिष्ट काय ते सांगते. तर हे एक आपल्या महिलांचं संघटन करायचं आहे आणि संघटनामध्ये आता आपल्या घरी किंवा आपल्या घरी पण नाही जाऊ, आपण पहिले स्वतःपर्यंत पाहू. आपण प्रत्येकामध्ये काही ना काही करायचं. कोणाला रांगोळी काढता येते, कोणाला ड्रॉइंग करता येते, कोणाला त्यांना कविता करता येते, कोणी छान संचालन करतात. असं प्रत्येकामध्ये एखादी गृहिणी उत्कृष्ट स्वयंपाक करते, एखादी कोणी म्हणजे जे काही छान घर सजावट करते. पण आपण हे करताना आपलं कौतुक आपल्या घरापुरतीच राहते. पण ह्यामध्ये आता त्याचा जर व्हिडिओ केला, ह्या सगळ्या गोष्टीचा एखादा व्हिडिओ केला, आपल्या सावित्री शक्तीपीठाचं एक चॅनल आहे, सावित्री इंडिया न्यूज चॅनल, यावर तो जर टाकला तर तो एका 2 मिनिटाच्या याच्यात पूर्ण तो YouTube
तासभर फिरतो. आता ती महिला रोज स्वयंपाक करते पण तिचं घरातही कौतुक करत नाही, कारण मी पण यातच गेली आहे. कारण आपल्या घरच्या लोकांना वाटते रोजचं काय कौतुक करायचं, पण फक्त एवढंच म्हणावं लागतं की भाजी छान झाली. पण आपल्या समाजात तेवढंही बोलायला जरा कष्ट पडतात. हेच ब्राह्मणांमध्ये फार पटकन करतात, अगं आज भाजी खूप छान झाली, नसतेच झाली पण तरी म्हणतात. एखाद्या मुलं काही येत नाही पण अरे आमचा हा खूप छान रामरक्षा म्हणतो, म्हणजे इतकं ते पॉझिटिव्हली बोलतात आणि येतही नाही तरी त्याला बोलवतात आणि ऐकवूनच घ्यायला लावतात आपली इच्छा नसताना सुद्धा. तर हा आपल्या समाजात आणि या ब्राह्मणांच्या लोकांच्या याच्यामध्ये खूप फरक आहे. आपल्याला त्यांच्यापर्यंत जायला मला वाटतं अजून खूपच वेळ लागेल इतकं कौतुक करेपर्यंत. तर आपलं कौतुक करायला आपलं सावित्री शक्तीपीठ आहे. तर याच्यामध्ये आम्ही पण एकदम, आता मी सुद्धा राज्याची अध्यक्ष आहे, तर एकदम या पदावर काही आली, मला कामं करावे लागले. आता कामं कोणती करावे लागले काही मला ओझी व्हावे नाही लागले. जे काही माझ्यातल्या कला गुण आहेत ते मी सादर केले आणि आता मी त्या लेवलला आली म्हणून मी त्याची हे झाली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एखादी गृहिणी सुंदर स्वयंपाक करते तर त्याचा पदार्थ ते सांगते 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण पूर्ण जग, यूट्यूब म्हणजे जगच, ती एक वेगळीच दुनिया आहे. आणि तुम्ही म्हणजे तुम्ही येता तर मी पण आहेच, म्हणजे असं ते आपलं एक वेगळं व्यासपीठ असतं. तर हे आहे आपल्या सावित्री शक्तीपीठामध्ये. कोणी छान ड्रॉइंग करतं त्याचं ते करा तुम्ही, कोणी रांगोळी काढतात त्याचा व्हिडिओ करा. मग जेव्हा व्हिडिओ कराल तेव्हा त्याचे आम्ही सांगतोच ते कसं करायचं काय करायचं. तर इतकं सोपं साधं हे सावित्री शक्तीपीठ आहे. त्याच्यामध्ये बरं आपण जेव्हा व्हिडिओ करतो तो आपल्याच काही आपल्याला व्यासपीठ लागत नाही, आपलंच घर, आपलाच मोबाईल, आपलीच प्रायव्हसी. काही कोणाला कसं झालं रे वगैरे विचारायचं काम नाही, तो खराब झाला तो डिलीट मारता येतो, पुन्हा करता येतं. म्हणजे इतकं सोपं. छान उखाणे ज्यांना करता येतात त्यांनी उखाण्याचं हे करा, रोज काहीतरी लिहा, त्याचं एक सदर चालवा. असं तुम्ही जेव्हा याच्यात आल्यावर तुम्हाला कळेलच. आता एक आपला ग्रुप राहील, त्या ग्रुपमध्ये वेगवेगळे आम्ही टाकतच राहू. फक्त बंधन एकच की यामध्ये आपलं देवाचं काही टाकायचं नाही. आता देव चालत नाही असं नाही, पण आपल्याला सावित्री ज्योतिबांच्या विचारांवर चालायचं आहे, त्यामुळे खूप अध्यात्माचं याच्यावर टाकायचं नाही. जे काही सगळ्या समाजाला अनुसरून आपल्या मुलांच्या उपयोगाचं, आपल्या समाजाच्या उपयोगाचं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा पद्धतीचं हे सावित्री शक्तीपीठ आहे. खूप काही डोक्यामध्ये किलमिशी ठेवू नका, काही खर्च करावा लागणार नाही, काही नाही. अजून एक त्याच्यामध्ये कल्पना आहे, आम्ही जिथे जिथे सावित्री शक्तीपीठाची स्थापना केली तिथे आम्ही एक असं सुरू केलं, कारण अध्यक्ष म्हटलं की मग अध्यक्ष सचिवावरच ती पूर्ण जबाबदारी येते. आता तुमच्या पत्रोडला अजून स्थळ सहज उपलब्ध झालं, म्हणजे आम्ही आता इतक्या वर्षाचं जे काम करतो तर आम्हाला पहिले स्थळासाठी पैसे खर्च करावे लागते. तर योगायोगाने ही गोष्ट इथे आहेच. त्यामुळे तुम्हाला फक्त इथे एकत्र जमायचं आहे. म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला, ते काही आपण रोज कार्यक्रम घेत नाही, तर आम्ही याच्यामध्ये नवीन संकल्पना अशी राबवली, आम्ही BC योजना सुरू केली की यासाठी BCमुळे आपण कंपल्सरी दर महिन्यात भेटतो, म्हणजे त्या विचारांचं देवाणघेवाण होते. आणि आता आमची परतवाड्याचं 60 महिलांचं संघटन झालं आहे. 1000 रुपये महिना आम्ही केला आहे. 1000 नाही करायचं असलं तुम्हाला 500 करा, 500 नसेल करायचा 200 करा, 300 करा, ते तुमची चॉईस. आणि ज्या महिलेची BC लागते त्या महिलेनी, म्हणजे आता आमचं 1000 रुपयाचं आहे आणि 5 आम्ही ग्रुप केले. आता 60 महिने BC चालेल तर 60 महिने म्हणजे खूपच झालेत ना. तर 60 महिने आम्ही पुरवत नाही, त्याचा ग्रुप केला 5 जणींचा. म्हणजे जी BC लागते ते 5 जणींमध्ये वाटून घेतो. 5 जणींवरच तो त्याचा ओझा येतो. त्यामधले प्रत्येकीने आम्हाला 200 रुपये आम्ही काढून ठेवतो. म्हणजे की 200 रुपये सावित्री शक्तीपीठाला किंवा जी कोणी अध्यक्ष आहे तिला देते. कशासाठी? आता हा कार्यक्रम हे आता याचं भाडं पडत नाही म्हणून तुम्हाला याचं महत्त्व नाही. आम्हाला 1-2 तासासाठी जरी कार्यक्रम घ्यायचा असला तर आम्हाला 1000-1500ची पावती काढावी लागते. त्यामुळे मग ते प्रत्येक वेळेला कोण्या एका व्यक्तीला त्याचा ओझा पडू नये म्हणून मग हे तेवढे 4-5 हजार वर्षाचे जमा होतात. हा त्याच्यातला हेतू. तर जरी आता हॉल जरी मायनस झालं तरी आता आपण कार्यक्रम घेतल्यावर पुष्पगुच्छ आणावे लागतात, कधी शॉल आणावी
लागते, ते द्यावे लागते. तर असे बरेच छोटा मोठा तो खर्च असतो. तर मला असं वाटतं 200 रुपये खूप जड होत नाही. वर्षातून ते एकदाच द्यावे लागतात. म्हणजे जी BC लागेल ती फक्त 200 रुपये त्या मंडळाला द्यायचे. तेही तुम्हाला पटलं तर तुम्ही तसा नियम केला तरची गोष्ट आहे, नाही तर तुम्ही BC सुरू करू शकता. पण असं केलं तर मला असं वाटते एक आपलं त्या मंडळाला आपण देतोही आणि म्हणजे तो सहयोगही होतो आणि त्या अध्यक्षाला सचिवांना तेवढा हातभारही होतो. म्हणजे असं बघा तुम्ही आता कसं करायचं. तर आता आपण याच्यामध्ये प्रत्येकाने स्मार्टफोन असतोच, नाही तुमच्याकडे मुलांकडे असतो, तुमचा नंबर नसेल तर मुलांचा नंबर द्या. म्हणजे एक ग्रुप करता येतो तयार आणि त्या ग्रुपवर मग सगळं बघता येतं. ती लिंक टाकू आम्ही आणि त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करायचं, तुम्हाला जे कमेंट्स करायच्या त्या करायच्या. पण एखादं कोणी छान भजन म्हणजे जेही तुम्हाला असं वाटतं त्या अध्यक्षाला विचारायचं मला याचा व्हिडिओ करायची इच्छा आहे तर करावा का, तर मग ते तसं करायचं. असं सोपं साधं आपलं सावित्री शक्तीपीठ आहे. याच्या आम्ही म्हणजे आता सगळीकडे शाखा केल्या, अंजनगाव सुरजीला केल्या, शिरसगाव, करजगाव, परतवाडा, अमरावतीला पण आहे, अजून टाकरखेडा, मोरे, चिंचोली, म्हणजे आम्ही इथे सगळीकडे कवठा सगळीकडे आम्ही शाखा काढलेल्या आहेत. तिथे सगळीकडे BC योजना पण सुरू केलेली आहे आणि छान कार्यक्रम घेतो. आता मोठा एखाद्या वेळेला पूर्ण गावातल्या महिला बोलतो तिथे मी माझा सावित्री बोलत्या प्रयोग करू आपण तिथे देईल मी, म्हणजे सगळ्यांना तो बघायलाही मिळतो. अशा प्रकारचं ही सावित्री शक्तीपीठाची संकल्पना आहे आणि छान येत चला कार्यक्रमाला पण हे करू. आणि तुम्ही बघा मग BC सुरू करत असाल तर दर महिन्यात भेटा आणि तुमचं संघटन सुरू करा. धन्यवाद. सावित्री, मी सौ अनुराधा सुरेंद्र पुष्कळ, सहाय्यक शिक्षिका आहे नगर परिषद शाळेवर आणि आता परतवाडा सावित्री शक्तीपीठाची शाखा जी आहे त्याची अध्यक्ष आहे. तर मी स्वतः शिक्षिका आहे, मी घराबाहेर पडते, खूप आदान प्रदान होतं. पण सावित्री शक्तीपीठ जे आहे हे आपल्या समाजाशी निगडीत संघटन आहे, बरोबर. आणि आपल्याला आपली भावी पिढी घडवण्यासाठी आपल्या मुलांवर संस्कार कोण करते? आईच करते. सगळ्यांना पटते, सगळ्यात जास्त लहान मुलं कोणाजवळ असतात? आईजवळ असतात. तर स्त्रियांवर जर हा सावित्रीबाई फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संस्काराचा पगडा जर स्त्रीवर पडला तर ती तिच्या मुलांमध्ये हे संस्कार आपोआप येतात. त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाही. आणि आणखी एक दुसरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी गुण असतो. जसा अवगुण असतो तसा गुण सुद्धा असतो. कुठल्या स्त्रीला छान रांगोळी, जसं ताईंनी सांगितलं, कोणाकोणाला क्राफ्टची खूप हे असते, घर सजावटची असते. तुम्ही छान छान आता तुम्ही ह्या ग्रुपला जॉईन व्हा, तुम्हाला यातले अनेक व्हिडिओ कळतील. आणि आता समजा जशी ही फोटो काढते तुमच्या घरातले मुलंच तुम्हाला सपोर्ट करतात. म्हणजे स्वतःला युट्यूबवर पाहण्यात खूप आनंद होतो, नाही ताई? म्हणजे व्हिडिओ बरोबर त्याला बघतो, जेव्हा आपण स्वतःला बघतो आणि त्यातले ते व्ह्यूज दिसतात की अरे बापरे 500 लोकांनी माझा व्हिडिओ बघितला. संपूर्ण महाराष्ट्रभर माळी समाजाला हा व्हिडिओ जातात. त्याच्यामुळे तुम्ही हळूहळू तुमच्या विचारांमध्ये फरक पडतो. मला हे म्हणायचं की देवपूजा करू नका वगैरे वगैरे. आपलं श्रद्धास्थान बिलकुल असावंच. कोणी गजानन महाराजांना मानतं, कोणी कृष्णाला मानतं, कोणी पांडुरंगाला मानतं. पण त्यासोबत आपल्याला शिक्षणाचीही त्याला जोड द्यायची आहे. सगळेजण शिकतात, आपला समाज खूप सुशिक्षित आहे, पण आपण आचरणातच आणत नाही. जसे ब्राह्मण लोक स्वतःच्या मुलांना प्रमोट करतात, जसे ते समोर आणतात, नाही आपला BSc करत आहे असं आपण आपल्या मुलांना BSc करून राहिला. तो शिवाजी कॉलेज अमरावतीला BSc करतो. नाही, मी माझ्या मुलाला बाहेर गावी शिक्षणाला पाठवलं. शिवाजी कॉलेज माहिती आहे तुम्हाला, तर तिथे BSc करत आहे. हे जे पालाळ लावणं म्हणतात ना, हे आपल्या समाजाला येतं. आपण एकदम साधा सरळ सोपा म्हणजे खूपच